सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया। जुन्या वैमनस्यावरून भद्रुटोला कारंजा येथील मृतक नामे महेंद्र मादारकर यांचा तलवारीने निर्गुण खून। अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील 3 आरोपींना केले जेरबंद। खुनाच्या गुन्ह्याचा अवघा काही तासातच उलगडा। भद्रुटोला कारंजा येथील रहिवासी महेंद्र नथू मदारकर वय 49 वर्ष यांचा सकाळच्या सुमारास विशाल उके यांच्या घरामागे कारंजा गोंदिया येथे अज्ञात तिघांनी तलवारीने वार करून निर्गुण खून केल्याने खळबळ उडाली। काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या घटनेतील 3 आरोपींना ताब्यात घेतल्याने पोलिसांची तत्परता अधोरेखित झाली आहे। सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपींनी महेंद्र मादारकर यांच्या डोक्याला, गळ्याला, गालाला, हनुवटीला आणि पायावर धारदार तलवारीने वार केले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी त्यांचे नातेवाईक रामप्रसाद मदारकर यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात IPC 2023 कलम 103(1), 3(5) व आर्म्स ऍक्ट 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक माननीय गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक सक्रिय झाले। स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया ग्रामीण पोलीस यांनी घटनास्थळी भेट देत साक्षीदारांचे जबाब घेतले आणि घटनास्थळ परिसरात माहिती गोळा केली। पोलिसांच्या जलद हालचालीमुळे अवघ्या काही तासात 3 आरोपी खालीलप्रमाणे जेरबंद करण्यात आले। गुलशन प्रकाश उके वय 32 वर्ष राहणार कारंजा गोंदिया। राज बब्बर इंदल रंगारी वय 35 वर्ष राहणार भद्रुटोला कारंजा गोंदिया। अजय लक्षराम कल्लो वय 35 वर्ष राहणार हिमगिरी लेआउट कारंजा गोंदिया। सर्व आरोपींना मौजा बोळुदा तालुका गोरेगाव येथून ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक चौकशीत त्यांनी जुन्या वैमनस्यातून हा खून केल्याची कबुली दिली। पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत असून तपासासाठी आरोपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कामगिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत काळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पार पडली। तपासात माननीय पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलीस उपनिरीक्षक शरद सेंदाने तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, नेवालाल भेलावे आदींनी सक्रिय भाग घेतला। पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संघटित कामगिरीमुळे गुन्ह्याचा उलगडा होऊन आरोपींना लवकर पकडण्यात यश आले। यामुळे स्थानिक नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।